इथे न्यायदान होणार आहे। हा देवाचा न्याय आहे आणि तो सर्वमान्य असतोच। सुमारे 100 वर्षापूर्वी या तीरावर अचानक झालेल्या वादळात अख्खा गाव खेचला गेला। या पवित्र होडीतून आपल्या बांधवांना वाचवताना अभ्यंकरांना साक्षात मंगेश्वराचा साक्षात्कार झाला आणि त्या पिंडीची स्थापना शंकराचार्य अभ्यंकरांनी इथल्या मंदिरात केली आणि म्हणूनच अभ्यंकरांच्या वंशजांनाच इथला न्यायदान करण्याचा हक्क आहे। अण्णासाहेबांनी केलेला न्याय हा देवाचाच न्याय आहे। मी अण्णासाहेबांना विनंती करतो, आपण धर्मसभेच्या कामकाजाला सुरुवात करा। अण्णासाहेब, या बाईनं माझ्या नवऱ्याला रागाला लावलं। रोज संध्याकाळचा माझा नवरा हिच्या घरी जातो। आज 1 महिना झाला माझ्या मुलांना आपल्या बापाचं दर्शन होत नाही। अनेक गोष्टी आमच्याही कानावर आल्या। स्त्री ही समाजाचा आरसा आहे। धर्मानं घातलेली बंधनं तिला पाळायलाच हवी। स्त्रीला आपल्या मर्यादा कधीही सोडता येणार नाही। परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली, त्याला सर्वप्रथम पुरुषाला जन्माला घातला आणि पुरुषाची सेवा करण्यासाठी स्त्रीचा आविष्कार आहे। स्त्रीला जन्माला घालण्यात आला। आपल्या धर्मपतीची सेवा करणं, पतीला परमेश्वर मानणं हे प्रत्येक स्त्रीचं धर्म कर्तव्य आहे। एखाद्या स्त्रीने परजातील त्या पुरुषाकडे नजर वर करून पाहणं, त्याच्याशी संबंध ठेवणं हा धर्म आहे। ते झालं, यात माझा काही दोष नव्हता अण्णासाहेब, काही दोष नव्हता। या माणसानं माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला। त्यानं मला चारित्र्य भ्रष्ट व्हायला भाग पाडले, माझ्यावर जबरदस्ती केली। अण्णासाहेब, माझी जमीन याच्याकडे गहाण आहे। माझा नवरा गेला, माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसा करता याच्याकडे हात बसवले तर याद माझं शील अपवित्र केली। मला माफ कर। धर्माच्या नियमानुसार तुला माफ करण्याची आम्हाला परवानगी नाही। दगडाने ठेचा दिला नाही अण्णासाहेब, हा न्याय नाही, हा अन्याय अण्णासाहेब, हा अन्याय। आहेस तू आनंदाचार्य। पापाचा अंत होईल आज न उद्या। धर्माच्या, स्त्रीच्या आणि कर्मकांडाच्या तत्वज्ञानानं तू कित्येकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय। लक्षात ठेव, तुझ्या पापाला छेद देणारी व्यक्ती कुठेतरी जन्माला आली असेल। ठेव आनंदाचार्य। Hello, Andy. I miss you.